साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल महाआरती करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. उशिरा सुचलेल्या शहाणपणे पुन्हा हिंदुत्वाकडे पळत आहेत, काय नेमकं? महाआरती उभाटा जेव्हा करणार आहे तेव्हा त्यांना म्हणाव, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसलेला आहात त्यांची संमती घेतली आहे का अगोदर? एका बाजूला म्हणायचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे, एका बाजूला महाविकास आघाडीची सगळे धोरणं, सगळी सूत्र, सगळे विचार त्याला पाठिंबा द्यायचा. आणि आता जेव्हा लक्षात आलं की हिंदू आपल्यापासून बाजूला चाललेत, तेव्हा मग आता पुन्हा ते सावरायचा प्रयत्न, त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न, अशा पद्धतीनं एक महाआरती करण्याचा किविलवाना प्रयत्न ते करतायत. आज अरे असं कसं? आता देशातल्या हिंदूंनी ओळखलेलं आहे की ह्यांचं जे हिंदुत्व आहे उभाटाचं हे वेळोवेळी बदलणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करताना ते बाजूला ठेवायचं, पुन्हा आता जेव्हा लक्षात येते हिंदू मतं आपल्यापासून बाजूला चाललीत, हिंदुत्ववादी लोक आपल्यापासून बाजूला चाललीत, तेव्हा परत एकदा आता आम्ही महाआरती करतोय, प्रभू रामाचं स्मरण करतोय हे दाखवून पुन्हा हिंदू मतांना आकर्षित करायचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ ही धरसोड वृत्ती आहे. हे ठाम नाहीत त्यांच्या विचारावर. सत्तेसाठी त्यांनी कसल्याही तडजोडी 2019ला केल्या. आता त्यांनी जे केलंय त्यापासून त्यांची सुटका नाही होणार. हिंदुत्ववादी मतांनी, हिंदुत्ववादी लोकांनी हे पक्क ओळखलेलं आहे की हे धरसोड करणारी लोक आहेत. हे कुठल्याही उभाटाचे लोक ठाम विचार घेऊन कधी जात नाहीत. मुंबईमध्ये गेले 2 दिवस पाऊस पडतोय, सातत्यानं दुर्घटना सुद्धा होताना दिसत आहेत. आता तर मागणी थेट तुमच्या पक्षाचे जे उपमहापौर आहेत त्यांनी अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करून टाकली. नाही, उपमहापौरांनी काल मुंबईच्या जी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली, म्हणजे स्कूल बसवरती झाड पडणं असू द्या किंवा मॅनहोलमध्ये ते सुरक्षित न केल्यामुळे त्याच्यामध्ये होणारा झालेला मृत्यू असू द्या, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. शेवटी महापालिकेवरती सगळं नियंत्रण हे नगरविकास विभागाचं आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे उपमहापौर त्यांचं मत मांडतील. आता उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे, त्यावेळी उपमहापौरांची माननीय शिंदे साहेबांची भेट होईल आणि माननीय शिंदे साहेब सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्की शिंदे साहेब कारवाई करतील. नाही, असं काही नाही. हे बघा, शेवटी प्रत्येकाला त्या परिस्थितीमध्ये काय जाणवलं, त्यांचं काय मत झालं, त्यांना जे काय तिथली वस्तुस्थिती पाहिल्यानंतर जाणवलं ते त्यांनी व्यक्त केलं. म्हणून मी काय म्हटलं की उपमहापौर ह्या 2 दिवसात माननीय शिंदे साहेबांना भेटतील, साहेबांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालतील, साहेब त्याच्यात लक्ष देतील. त्यांना म्हणावं, तुम्ही चिंता महापालिकेची करू नका. तुमच्या ताब्यात महापालिका असताना काय काय दिवे लावलेत तुम्ही महापालिकेमध्ये, ते जर आता उघड करायची वेळ आली तर तुम्हाला निश्चितपणानं त्याचं उत्तर देता देता नाकीनऊ येणार आहे. तुम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे बोट दाखवू नका म्हणावं. अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज जेव्हापासून साहेबांकडे नगरविकास खातं आलंय तेव्हापासून पूर्ण देशामध्ये चालू आहे. उलट माननीय साहेबांच्याकडं जेव्हा नगरविकास खातं महाविकास आघाडीमध्ये होतं तेव्हा तुमचा किती हस्तक्षेप होता. तुम्ही कसं महापालिकेत येऊन बसायचा, तुम्ही काय काय अधिकाऱ्यांना परस्पर बोलवून सांगायचा. ह्या गोष्टी जर उघड करायची वेळ आली तर म्हणून मी म्हणलं तुम्हाला उत्तर देता देता नाकीनऊ येईल. त्यामुळे तुमची जी आपली परिस्थिती आहे ती चालू ठेवा. आम्ही पूर्ण मुंबई महापालिका असेल, राज्यातल्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, यांच्यावरती आदरणीय शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे आणि निश्चितपणे त्या सगळ्यांवरती नियंत्रण साहेबांचं आहे. कालचं बच्चू कडू यांचं एक वक्तव्य जे आहे ते कुठेतरी महायुतीमध्ये विष कालवत आहे की काय असं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे भाजपला जमलं नाही ते शिंदे साहेबांनी एकट्याने करून दाखवलं. हे बघा, आम्ही